नमस्ते मित्रांनो. आपण आजच्या या लेक्चरमध्ये टेक्स्टच्या रिलेटेड एक टेक्स्ट टू कॉलम्स नावाची कमांड आहे. ती कमांड आपण आता बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल माझ्या इथं आता जी काही नावं दिसतायत आपल्याला समोर लिहिलेली नेम, ही मी सिलेक्ट करतोय. ह्याच्यामध्ये सरनेम आणि फर्स्ट नेम असे दोन्ही ऑप्शन्स आहेत. मला जर का हे फर्स्ट नेम आणि सरनेम हे दोन वेगवेगळ्या कॉलममध्ये स्प्लिट करायचे, डिवाइड करायचे. तर मी सिंपल काय करतो की हे सिलेक्ट करतो. डेटा टॅबमध्ये डेटा टूल्स ग्रुपमध्ये टेक्स्ट टू कॉलम्स नावाची कमांड आहे. ह्याच्यामध्ये पहिला तो विचारतो डिलिमिटेड, मीन्स आपण जे टेक्स्ट आता वेगळं करणार आहोत ते वेगळं करताना कशाने वेगळं करायचंय, कशाने याचा अर्थ असा आहे की मध्ये स्पेस आहे का, म्हणजे पेंडसे आणि संतोष मध्ये स्पेस आहे तर स्पेस जिथं असेल तिथनं स्प्लिट करायचंय, डिवाइड करायचंय. कॉमा असेल तर डिवाइड करायचे, असे ते ऑप्शन्स आहेत. आपण एक एक बघूयात. हा डिलिमिटेड ऑप्शन ठेवला, मी सिलेक्ट केला आणि मी नेक्स्ट बटनला क्लिक केलं की नेक्स्ट बटन मध्ये इथे बघा डिलिमिटर्स मला तो विचारतो. टॅब्सनी वेगळं करायचंय, सेमिकोलननी, कॉमानी, स्पेसनी का अदर काही ऑप्शन आहे. तर मी अदर ऑप्शन काढून टाकतो आणि इथं स्पेस असं ऑप्शन सिलेक्ट करतो. तुम्ही खाली प्रिव्ह्यू मध्ये बघू शकता की इथं पेंडसे आणि संतोष, बोराडे आणि अनिल असे दोन वेगळे झालेले आपल्याला इथं दाखवलेत त्यांनी. मी सिंपल नेक्स्टला क्लिक करतो आणि इथं कॉलम डेटा फॉर्मॅट जनरलच ठेवतो, कारण का जनरल फॉर्मॅट होता म्हणून मी जनरल ठेवतोय आणि फिनिश बोलतो. बघा इथं काय झालं की पेंडसे संतोष जे होतं ते दोन कॉलम मध्ये डिवाइड झाले. याच्यासाठी मी अजून एक काही एक्झाम्पल्स घेतली आहेत. बघा जसं की इथं कस्टमर आयडीज आहेत. हे कस्टमर आयडीज काय असतात, तर पहिलं त्या कस्टमरचं फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि पुढे त्याचा एक नंबर असतो. मला जर का हा नंबर वेगळा करायचा असेल तर मी हे सिलेक्ट करतो. पुन्हा तीच कमांड आहे बघा टेक्स्ट टू कॉलम साठी डेटा टॅब मध्ये डेटा टूल्स ग्रुप टेक्स्ट टू कॉलम्स, इथे डिलिमिटेड, नेक्स्ट. आता मी स्पेसच्या ऐवजी काय बोलतोय, अदर ऑप्शन लावतो आणि इथं हायफन म्हणजे डॅश देतो. बघा इथं प्रिव्ह्यू मध्ये दिसतंय आपल्याला वेगळं झालेलं. नेक्स्ट, फिनिश. बघा पहिली कॅरेक्टर्स आणि डॅश नंतरचं नंबर्स हे दोन्ही वेगळे झाले. तसंच कधी माझ्याकडे काय होतं की माझ्याकडे मार्क्स येतात 50 मार्काची सपोज परीक्षा आहे. त्यातली काही मुलांना 25 मार्क्स मिळालेत 50 पैकी, बघा खाली 38 मार्क्स मिळालेत 50 पैकी. आता मला ऍक्च्युली नाही ही सगळी परीक्षा 50 मार्काचीच आहे. तर ते ऑब्लिक 50 दाखवायची काही गरज नाहीये. म्हणून मी हे सिलेक्ट करतो. टेक्स्ट टू कॉलमला जातो, डिलिमिटेड, नेक्स्ट ऑप्शन, अदरच्या इथं इथं मी स्लॅश यूज करतो. बघा प्रिव्ह्यू दाखवतोय आपल्याला. नेक्स्ट, फिनिश. म्हणजे माझे हे मार्क्स आहेत. सपोज हे मला आउट ऑफ मार्क्स 50 नको आहेत. सिलेक्ट करा आणि डिलीट करून टाका. म्हणजे मला जेवढे मार्क्स पाहिजे पडले तेवढेच फक्त दाखवायचे, तर ते आता मी दाखवू शकतो. आलं लक्षात? मी आता ह्याला कंट्रोल झेड करतो. आपल्याला ह्याच्याच पुढे एक कमांड बघायची म्हणून. बघा फ्लॅश फिल काय प्रकारे, बघा तोच मगाचा एक्झाम्पल बघा. मगाचं एक्झाम्पल जे पहिलं आपण घेतलं होतं इथे सरनेम आणि फर्स्ट नेम एकत्र होतं, तेच आता माझ्या इथे एक एक्झाम्पल मला असं घ्यायचंय की माझ्याकडे एक सरनेम पहिलं लिहिलेलं आहे आणि मग फर्स्ट नेम लिहिलेलं आहे. मला यातनं फक्त फर्स्ट नेम बाजूला काढायचे. तर मला असं दरवेळेस ही जर कमांड आता मी तुम्हाला दाखवणार आहे ही नसती, तर मला दरवेळेस प्रत्येकाच्या इथं बघून बघून ते फर्स्ट नेम तिथं टाईप करायला लागलं असतं. पण आता मी काय करतोय, फक्त पहिल्या स्टुडंटचं फर्स्ट नेम इथं टाईप केलं. डेटा टॅब मध्येच डेटा टूल्स मध्येच टेक्स्ट टू कॉलमच्या शेजारी बघा फ्लॅश फिल अशी कमांड आहे. तो काय करेल माहितीये का, त्याच्या इमिजिएट लेफ्ट हँड साइडला म्हणजे सलग असलेल्या कॉलम्स मधनं सेकंड टेक्स्ट जो आहे स्पेस नंतरचा सेकंड टेक्स्ट तो सगळीकडचा तो बाजूला काढतोय बघा. त्याला हे कळत नाही की हे फर्स्ट नेम आहे. त्यांनी काय केलं, पेंटच्या नंतर स्पेस होती आणि जो दुसरा वर्ड होता तो बाजूला काढला. सेम त्यांनी केलं, बोराडे स्पेस अनिल त्यांनी बाजूला काढला.
असं सगळे टेक्स्ट आपण बाजूला काढले. तर हा एक एकदम वंडरफुल फीचर आहे फ्लॅश फिल. हेच आपण इथं करू शकतो का हो? बघा, मगाशी जे आपण टेक्स्ट टू कॉलमने केलं होतं, त्यासाठीच मी कंट्रोल झेड करून बाहेर आलो होतो बघा. इथं जर मी सिंपल असं म्हणलं, की 25/50 च्या ऐवजी फक्त मार्क्स पाहिजेत ना, मग मी फक्त 25 केलं पहिलं. म्हणजे मी आता काय सांगतोय, की माझ्याकडे जे मार्क्स आहेत, त्यातले फर्स्ट लेफ्ट हँड साइडचे जे काही मार्क्स आहेत, ऑब्लिक स्लॅशच्या आधीचे, ते सेपरेट कर. म्हणून मी ते सिलेक्ट केलं. डेटा टॅब, डेटा टूल्स ग्रुप, फ्लॅश फिल. बघा बरं इकडे. आलं का? मग आपल्याला हे परत टेक्स्ट टू कॉलमलाच हा एक चांगला ऑप्शन आपल्याला मिळाला बघा, की फ्लॅश फिल. चला. तसंच सपोज आपण हे दोन्ही सेपरेट केलेले आहेत. म्हणजे पेंटचे संतोष सेपरेट केलेले आहे. तर मला हे दोन्ही परत एकत्र लिहायचं असेल, तर कॉन्कॅटिनेट नावाचं एक फंक्शन आहे. आपल्याला तर आता माहिती आहे फंक्शनची सुरुवात ही नेहमी इक्वल टू ने करायची. मी इथे लिहितो कॉन्कॅटिनेट. बघा इकडे कॉन्कॅटिनेट स्पेस. तो विचारतो फर्स्ट टेक्स्ट कुठला आणि सेकंड टेक्स्ट कुठला. ओके. चलो आता मी काय करतोय, की मला पहिलं फर्स्ट नेम पाहिजे आणि मग सरनेम पाहिजे. तर मी पहिलं फर्स्ट नेमचा कॉलम सिलेक्ट करतो, म्हणजे सेल सिलेक्ट करतो, कॉमा. तो विचारतो सेकंड टेक्स्ट कुठलं पाहिजे. मी सांगतो सेकंड टेक्स्ट पाहिजे सरनेमचं, म्हणजे A2 सिलेक्ट केला. बघा आपण काय केलं, कॉन्कॅटिनेट B2 कॉलम कोलन कॉमा A2 आणि मी ब्रॅकेट क्लोज करतोय. एंटर. काय झालंय बघा, की पहिलं सांगितलेलं टेक्स्ट संतोष आणि पेंटचे घेतलंय त्यांनी. हो, पण आता एक काय झालंय बघा, मध्ये स्पेस नाही हो. ओके, चलो मग मी काय करतो माहितीये का? आपण बघितलंय सेल एडिट करण्यासाठी F2 फंक्शन की प्रेस करा, केली. B2 नंतर मी काय करतो माहितीये का आता? कॉमा, कोलन, डबल कोट्समध्ये स्पेस, डबल कोट्स कंप्लीट, कॉमा. थोडक्यात मी त्याला 3 टेक्स्ट सांगितलेत बरं का, की B2 मधला जो काही टेक्स्ट असेल तो घे, कॉमा, एक स्पेस दे, कॉमा, मग A2 चा टेक्स्ट घे. बघा बरं किती वंडरफुल काम करतोय तो. आलं का? आता मी सिंपल त्याला ड्रॅग करतो बघा. आहे का? क्षीरसागर विक्रांत, विक्रांत क्षीरसागर, कोंगारी भरत, भरत कोंगारी. वंडरफुल. कॉन्कॅटिनेट काय करतो? 2 सेल मधली माहिती एकत्र करतो. फॉर एक्झाम्पल इथं बघा, मी 49 या सेलमध्ये लिहिलंय आणि या सेलमध्ये लिहिलंय ABC. आता मी इथं जर म्हणलं इक्वल्स टू कॉन्कॅटिनेट दिस सेल, कॉमा, दिस सेल, ब्रॅकेट क्लोज. बघा 49 ABC. थोडक्यात कॉन्कॅटिनेट काय करतोय, तर तुम्ही जी सेल सांगाल, कॉमा करून दुसरी सेल सांगाल, त्या सेलमधला जो काही कंटेंट आहे, जे काही त्या सेलमध्ये लिहिलेलं आहे, ते एकत्र करतोय. ठीक आहे? बघा, या कॉन्कॅटिनेटलाच ना एक एम्परसँड साइन म्हणजे अँड साइन वापरून सुद्धा तुम्ही कॉन्कॅटिनेट करू शकता. म्हणजे मला पूर्ण कॉन्कॅटिनेट असं फंक्शन लिहायची गरज नाहीये. इथं काय लिहितो इक्वल्स टू दिस B2. त्याला जोडायचंय म्हणून मी सांगतो अँड साइन, म्हणजे B2 ला पुढचं वाक्य किंवा पुढचं टेक्स्ट जोडा. पुन्हा मी इथं काय करतोय, स्पेस देतो, नाहीतर मग जोडून आलं असतं मगाचसारखं. पुन्हा ह्याला सांगतोय त्याला परत जोडा A2, म्हणजेच एम्परसँड अँड साइननी टेक्स्ट एकमेकांना जोडलं जातं. बघा आलं का तेच? बघा, म्हणजे तुम्हाला 2 सेलमधली माहिती एकमेकांना जर जोडायची असेल, कनेक्ट करायची असेल, तर आयदर तुम्ही कॉन्कॅटिनेट फंक्शन वापरू शकता जसं आपण इथं वापरलं, किंवा तुम्ही अँडची साइन वापरून जोडू शकता. समजले आपल्याला? ओके. अशाच नवीन-नवीन कमांड्स आपण पुढच्या काही लेक्चर्समध्ये शिकणार आहोत. धन्यवाद.